नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात बीज डंका पैसा पुरा आणि आपल्या विशेष बिझनेस बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आजच्या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत जगभरातील अर्थव्यवस्थेला दिशा देणारा अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचा महत्त्वपूर्ण निर्णय, त्याचा भारतीय शेअर बाजार, सोनं चांदी, डॉलर आणि रुपयावर होणारा परिणाम, तसंच पतंजलीची विमा क्षेत्रातील दमदार एंट्री, रशियावरील संभाव्य अमेरिकन निर्बंधाचा भारतावर होणारा प्रभाव आणि आजच्या बाजारातील महत्त्वाच्या घडामोडी. चला सुरुवात करूया आजच्या सर्वात मोठ्या बातमीने. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने सलग पाचव्यांदा व्याजदर 3.5 ते 4.25% पातळीवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वरवर पाहता हा निर्णय बाजारासाठी सकारात्मक वाटला असला तरी त्यामागे अधिक महत्त्वाचा संदेश आहे, कारण फेडच्या 3 सदस्यांनी व्याजदर वाढवण्याच्या बाजूने मतदान केलं आहे. याचा अर्थ महागाईचा धोका अद्याप पूर्णपणे संपलेला नाही. पुढील काही महिन्यात व्याजदर वाढीचा पर्याय अजून देखील खुला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत अमेरिकेच्या व्याजदराला विशेष महत्त्व असतं, कारण डॉलर हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे चलन. त्यामुळे फेडचा प्रत्येक निर्णय केवळ अमेरिकेपुरता मर्यादित राहत नाही, तर त्याचे परिणाम शेअर बाजार, सोनं, कच्चे तेल, डॉलर, ब्रॉड मार्केट आणि भारतासारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांवर देखील दिसून येतात. सध्या फेडने दर वाढवले नसल्यामुळे बाजाराला काहीसा दिलासा मिळाला. उद्योगांच्या कर्जाचा वाढलेला खर्च, कंपन्यांच्या विस्तारांच्या योजना यांच्यावर हा तातडीने परिणाम होणार नाही. त्यामुळे तंत्रज्ञान, उत्पादन आणि ग्राहक क्षेत्रातील कंपन्यांना अल्पकालीन आधार मिळू शकतो. मात्र दुसरीकडे 3 सदस्यांनी व्यक्त केलेल्या मतामुळे बाजाराला एक स्पष्ट संदेश मिळाला आहे. जर अमेरिकेतील महागाई पुन्हा वाढली किंवा रोजगार बाजार अपेक्षेपेक्षा मजबूत राहिला तर सप्टेंबरमधील बैठकीत फेड पुन्हा व्याजदर वाढवू शकतो. त्यामुळे सध्या जागतिक गुंतवणूकदार सावध भूमिकेत आहेत. याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावरती आणि जागतिक शेअर बाजारावरती दिसू शकतो. व्याजदर वाढल्यास कंपन्यांचा निधी उभारण्याचा खर्च वाढतो, नफ्यावर दबाव येतो आणि गुंतवणूकदार अधिक सुरक्षित पर्याय यांच्याकडे वळतात. त्यामुळे शेअर बाजारातील तेजी मर्यादित राहू शकते. उलट व्याजदर दीर्घकाळ स्थिर राहिले तर कंपन्यांना स्वस्त कर्ज उपलब्ध राहील आणि इक्विटी बाजाराला आधार मिळू शकतो. भारतीय बाजारासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजेच FII गुंतवणूक करतात. अमेरिकेतील व्याजदर कमी किंवा स्थिर राहिल्यास हे गुंतवणूकदार भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक वाढवतात. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीला आधार मिळण्याची शक्यता असते. मात्र पुढील बैठकीत जर फेडने व्याजदर वाढवले तर परिस्थिती बदलू शकते. अमेरिकन ट्रेझरी ब्रॉड वरील परतावा अधिक आकर्षक झाल्यास जागतिक निधीचा काही भाग अमेरिकेकडे वळू शकतो. याचा परिणाम भारतासह इतर उदयोन्मुख बाजारांमधून निधी बाहेर पडण्याच्या स्वरूपात दिसू शकतो. अशावेळी भारतीय शेअर बाजारात अस्थिरता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचबरोबर डॉलरच्या हालचालीवर देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे. फेडने दर स्थिर ठेवले असले तरी भविष्यातील संभाव्य दरवाढीच्या संकेतामुळे डॉलरला आधार मिळू शकतो. डॉलर मजबूत झाला तर रुपयावर दबाव वाढेल आणि रुपया कमकुवत झाल्यास कच्च्या तेलाची आयात महाग होईल आणि त्याचा परिणाम इंधन दरापासून महागाईपर्यंत अनेक क्षेत्रावर होऊ शकतो. एकंदरीत पाहता फेडने व्याजदराबाबत बदल केला नसला तरी पुढील काही महिन्यांसाठी बाजाराला महत्त्वाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता जगभरातील गुंतवणूकदारांचं लक्ष अमेरिकेतील महागाईचे आकडे, रोजगाराचा डेटा आणि सप्टेंबरमधील फेडच्या पुढील बैठकीकडे लागले आहे. या प्रत्येक घडामोडीवरूनच पुढील काळात शेअर बाजार, डॉलर आणि जागतिक अर्थव्यवस्थेची दिशा निश्चित होणार आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या निर्णयानंतर सर्वाधिक चर्चा झाली ती सोन्याच्या बाजाराची. व्याजदरात कोणताही बदल झाला नसल्याने सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याकडे गुंतवणूकदारांचा ओढा पुन्हा वाढला आहे. याचा परिणाम म्हणून MCX वर सोन्याचा भाव पुन्हा 10 ग्रॅम मागे 1,41,000 रुपयांच्या जवळ पोहोचला आहे. दुसरीकडे चांदीच्या दरात मात्र घसरण ही दिसून आली. किलो मागे चांदी सुमारे 2,16,000 रुपयांवर आली आहे. आता प्रश्न असा पडतो की फेडने व्याजदर स्थिर ठेवले असताना देखील सोन्यात तेजी आणि चांदीत मंदी का दिसली? फेडच्या निर्णयानंतर आता बाजाराचं लक्ष डॉलर आणि अमेरिकन ट्रेझरी बॉन्ड यील्ड यांच्याकडे लागलं आहे, कारण सोनं कोणताही व्याज परतावा देत नाही. त्यामुळे बॉन्डवरील परतावा वाढला की अनेक गुंतवणूकदार सोन्यातील गुंतवणूक कमी करून ब्रॉडकडे वळतात. उलट ब्रॉड यील्ड कमी झाली तर स्थिर राहिली तर सोन्याला मोठा आधार मिळतो. सध्या बाजारात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा काम करत आहे आणि तो म्हणजे पश्चिम आशियातील तणाव. रशिया-युक्रेन युद्ध अद्याप सुरू आहे. मध्य पूर्वेतील परिस्थिती पूर्णपणे स्थिर नाही आणि अनेक देशांमध्ये आर्थिक अनिश्चितता कायम आहे. अशा वेळी मोठा फंड आणि केंद्रीय बँका सुरक्षित मालमत्तेकडे वळत आहेत. त्यामुळे सोन्याच्या किमतींना नैसर्गिक आधार मिळत आहे.
याचा भारतीय बाजारावर देखील परिणाम पाहायला मिळत आहे. भारत हा जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या ग्राहकांपैकी एक देश आहे. रुपया कमकुवत झाला किंवा आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर हे वाढले तर देशांतर्गत सोने महाग होऊ शकते. त्यामुळे सणासुदीच्या हंगामात आणि लग्नसराईच्या काळात ग्राहकांना जास्त किंमत मोजावी लागू शकते. चांदीचं चित्र मात्र थोडं वेगळं आहे. जर जागतिक उत्पादन क्षेत्रात सुधारणा झाली, सोलर आणि इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली तर चांदीच्या किमती पुन्हा वेग घेऊ शकतात. त्यामुळे चांदी केवळ मौल्यवान धातू नव्हे तर औद्योगिक कमोडिटी म्हणून देखील पाहणं आवश्यक आहे. गुंतवणूकदारांनी या टप्प्यावर घाईघाईने निर्णय घेऊ नये असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. अल्पकालीन चढ उताराकडे दुर्लक्ष करून दीर्घकालीन दृष्टी ठेवणे हे अधिक योग्य ठरेल. पोर्टफोलिओमध्ये मर्यादित प्रमाणात सोन्याचा समावेश, विविध मालमत्तांमध्ये गुंतवणुकीचे संतुलन आणि टप्प्याटप्प्याने गुंतवणूक ही सध्याची परिस्थिती सुरक्षित असल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत. आता वळूया आजच्या आणखी एक महत्त्वाच्या व्यावसायिक घडामोडीकडे. योग गुरु बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखाली पतंजली आयुर्वेदने आता FMCG नंतर आर्थिक सेवा क्षेत्रात देखील मोठं पाऊल हे टाकलं आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात IRDAI ने पतंजली आयुर्वेद आणि DS ग्रुपला मॅग्ना जनरल इन्शुरन्स सुमारे 4,500 कोटींच्या अधिग्रहणाला अंतिम मंजुरी दिली आहे. या मंजुरीमुळे पतंजलीची विमा व्यवसायात अधिकृत एंट्री झाली आहे. या व्यवहारानंतर पतंजली मॅग्ना जनरल इन्शुरन्समध्ये 73.6% तर DS ग्रुप 24.5% हिस्सा घेणार आहेत. अधिग्रहण पूर्ण झाल्यानंतर पतंजली कंपनीची प्रवर्तक अर्थात प्रमोटर म्हणून जबाबदारी स्वीकारेल आणि व्यवसाय विस्तारासाठी आवश्यक भांडवल उपलब्ध करून देईल. हा व्यवहार एका कंपनीची मालकी बदलण्यापुरता मर्यादित नाही, भारतीय विमा उद्योगातील स्पर्धेचा नवा अध्याय म्हणून याकडे पाहिलं जात आहे. गेल्या काही वर्षात मॅग्ना जनरल इन्शुरन्सने सातत्याने प्रगती केली आहे. आर्थिक वर्ष 2021 ते 25 या कालावधीत कंपनीचा ग्रॉस डायरेक्ट प्रीमियम सरासरी 22% वार्षिक वाढ नोंदवून कामगिरी करत आहेत. विशेष म्हणजे आर्थिक वर्ष 2025 मध्ये कंपनी तोट्यातून बाहेर पडून नफ्यात आली आहे. 2026 मध्ये पहिल्या 9 महिन्यात देखील ही वाढ कायम ठेवली आहे. त्यामुळे पतंजलीला तयार व्यवसाय आणि वाढीची संधी ही एकाच वेळी मिळत आहे. आता प्रश्न असा आहे की पतंजलीने विमा क्षेत्राची निवड का केली? यामागे सर्वात मोठं कारण म्हणजे कंपनीचे देशभरातील मजबूत वितरण जाळे. पतंजलीकडे 2 लाखाहून अधिक विक्री केंद्राचं नेटवर्क आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागात देखील कंपनीची मजबूत उपस्थिती आहे. याच नेटवर्कचा वापर करून आरोग्य, वाहन, पीक, अपघात आणि इतर सर्वसाधारण विमा उत्पादने अधिक वेगाने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची रणनीती कंपनी आखत आहे. भारतात आजही विमा संरक्षणाकडे प्रमाण विकसित देशांच्या तुलनेत कमी आहे. विशेषतः ग्रामीण भागात अनेक कुटुंबांकडे आरोग्य आणि सर्वसाधारण विमा नाही. त्यामुळे हा बाजार पुढील काही वर्षात वेगाने वाढण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहे. अशावेळी पतंजलीसारख्या मोठ्या ब्रँडची एंट्री स्पर्धा अधिक तीव्र करू शकते. याचा परिणाम विद्यमान विमा कंपन्यांवर देखील होऊ शकतो. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांना अधिक परवडणारी प्रीमियम योजना, जलद क्लेम सेटलमेंट आणि डिजिटल सेवा यावर भर द्यावा लागेल. म्हणजेच स्पर्धा वाढली तर त्याचा थेट फायदा ग्राहकांनाच होण्याची शक्यता आहे. याशिवाय पतंजली ब्रँडची ओळख ही ग्राहकांमध्ये विश्वासार्ह आहे. हे देखील कंपनीसाठी महत्त्वाचं ठरू शकतं. FMCG क्षेत्रात जसा ग्राहक वर्ग तयार झाला तसाच विश्वास विमा क्षेत्रात देखील निर्माण करण्याचे काम कंपनीसमोर आहे. मात्र विमा व्यवसाय हा साबण, टूथब्रश आणि खाद्यपदार्थांच्या विक्रीपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. इथे नियामक नियम, जोखीम व्यवस्थापन आणि दाव्यांवर त्वरित निवारण आणि ग्राहकांचा दीर्घकालीन विश्वास हे यशाचे मुख्य आधार असतात. त्यामुळे पुढील काही वर्षात पतंजली या क्षेत्रात कितपत प्रभावी कामगिरी करते याकडे संपूर्ण उद्योगाचं लक्ष लागलं आहे. आता पाहूया आजच्या बुलेटिनमधील आणखी एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय घडामोड. रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू होऊन 4 वर्षाहून अधिकचा काळ उलटला आहे, तरी त्याचे आर्थिक पडसाद अजून देखील जगभर उमटत आहे. आता अमेरिकेने रशियावरील आर्थिक दबाव आणखी वाढवण्याची तयारी सुरू केली आहे. त्याचा परिणाम भारत आणि चीन सारख्या देशांवर देखील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेच्या सिनेटमध्ये रशिया विरोधातील कठोर निर्बंधाचे विधेयक पुढे सरकले आहे. या प्रस्तावानुसार रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी करणाऱ्या देशांवर 100% आयात शुल्क लावण्याचा अधिकार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना मिळू शकतो. या चर्चेत भारत आणि चीनचा उल्लेख हा विशेष करण्यात आला आहे, कारण रशियावर पाश्चात्य देशांनी निर्बंध लावल्यानंतर भारताने सवलतीच्या दरात मोठ्या प्रमाणावर रशियन कच्चे तेल खरेदी केले.
त्यामुळे भारताला आयात खर्च कमी ठेवण्यास आणि इंधन महागाईवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यास मदत झाली. मात्र अमेरिकेतील काही धोरणकर्त्यांचं मत आहे की रशियन ऊर्जा खरेदीमुळे रशियाला महसूल मिळत असून त्यातून युद्धासाठी आर्थिक बळ हे मिळत आहे. त्यामुळे रशियाशी व्यापार करणाऱ्या देशांवर दबाव वाढवण्याचा विचार आता अमेरिका करत आहे. येथे एक महत्त्वाची बाब लक्षात येते. हे विधेयक अद्याप कायदा बनलेले नाही. सिनेटमधील पुढील प्रक्रिया, त्यानंतर प्रतिनिधी गृहाची मंजुरी आणि अखेरीस राष्ट्राध्यक्षांची भूमिका यानंतरच अंतिम निर्णय हा होणार आहे. त्यामुळे सध्या याकडे संभाव्य धोरण म्हणून पाहिलं जात आहे. भारताची भूमिका मात्र यावर स्पष्ट आहे. भारताने अनेक वेळा सांगितलं आहे की देशाचे परराष्ट्र धोरण आणि ऊर्जा सुरक्षा ही राष्ट्रीय हितावर आधारित आहे. जगातील कोणत्याही देशांकडून स्वस्त दरात कच्चे तेल उपलब्ध होत असेल तर भारत ग्राहक आणि अर्थव्यवस्थेच्या हितासाठी त्याची खरेदी ही करेल. याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर नेमका काय परिणाम होऊ शकतो? सर्वप्रथम कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला तर तेल महाग होऊ शकते. जर त्याचा थेट परिणाम पेट्रोल, डिझेल, LPG आणि वाहतूक खर्चांवर होऊ शकतो. वाहतूक खर्च वाढला की अनेक वस्तूंच्या किमती वाढतात आणि महागाईवर दबाव हा निर्माण होतो. दुसरा परिणाम व्यापारावर होऊ शकतो. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंध सातत्याने मजबूत होत आहेत. अशा परिस्थितीत या विधेयकाची पुढील दिशा आणि त्यातून निर्माण होणारे राजनैतिक समीकरण महत्त्वाचे ठरणार आहे. ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या, तेल शुद्धीकरण उद्योग आणि आयातदार यांच्यासाठी ही परिस्थिती बारकाईने पाहण्यासारखी आहे. कारण जागतिक बाजारात तेलाच्या पुरवठ्याबाबत कोणताही बदल या किमतींमध्ये अस्थिरता निर्माण करू शकतो. गुंतवणूकदारांच्या दृष्टीने पाहिलं तर अशा भूराजकीय घडामोडींचा परिणाम शेअर बाजारावर होतो. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या तर विमान वाहतूक, पेंट, रसायने आणि लॉजिस्टिक्स सारख्या क्षेत्रांवर दबाव निर्माण होऊ शकतो. उलट देशांतर्गत तेल, गॅस क्षेत्रातील काही कंपन्यांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. एकंदरीत सध्या घाबरण्याचे कारण नाही, मात्र जागतिक राजकारण, ऊर्जा सुरक्षा आणि व्यापार धोरण या तिन्ही आघाड्यांवर घडणाऱ्या बदलांवर भारताला अत्यंत संतुलित भूमिका घ्यावी लागणार आहे. पुढील काही आठवड्यात या विधेयकाची दिशा स्पष्ट झाल्यानंतर त्याचा प्रत्यक्ष परिणाम किती मोठा असेल याचे चित्र समोर येईल. आता पाहूया भारतीय शेअर बाजाराची आजची स्थिती. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या निर्णयानंतर जागतिक बाजारातून संमिश्र संकेत मिळाले आणि त्याचे पडसाद भारतीय शेअर बाजारात देखील उमटले. गुरुवारी सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टीने सावध सुरुवात केली. बाजारात मोठी घसरण झाली नाही, मोठी तेजीही पाहायला मिळाली नाही. यावरून गुंतवणूकदार सध्या वेट अँड वॉच या भूमिकेत असल्याचे स्पष्ट झालं आहे. आजच्या व्यवहारात सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते IT क्षेत्राने. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज चांगली खरेदी झाली. बाजाराला यामुळे आधार मिळाला. अमेरिकेतील व्याजदर स्थिर राहिल्याने तंत्रज्ञान कंपन्यांवरील दबाव काहीसा कमी झाला. मात्र बाजाराचा दुसरा चेहरा बँकिंग आणि रिअॅलिटी क्षेत्रात दिसून आला. अनेक गुंतवणूकदारांनी नफा वसुलीचा मार्ग स्वीकारल्याने या क्षेत्रांमध्ये विक्रीचा दबाव हा कायम राहिला. व्याजदरांच्या भविष्यातील अनिश्चिततेमुळे बँकिंग क्षेत्रात सावधगिरीचे वातावरण पाहायला मिळाले. रिअल इस्टेट क्षेत्रावर देखील निधी उभारणीचा खर्च आणि व्याजदरांबाबतचा परिणाम होत असल्याने गुंतवणूकदार सध्या मोठे निर्णय घेण्यास टाळाटाळ करत आहेत. तर आजच्या बुलेटिनमधील सर्व बातम्या या एकाच धाग्यात बांधलेल्या आहेत. आजचं हे बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, नव्या विश्लेषणासह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.